नाही, भूषण बरा आहे, त्याला काही आता नो प्रॉब्लेम. अहो, एक गोळी घुसली होती त्याच्या दंडात, काढली आम्ही ती, आणि आता काही प्रॉब्लेम नाहीये. तो आहे त्या पलीकडच्या रूम मध्ये. आणि मन्ना काका, त्याला काय झालंय? अरे बापरे, त्यांनी फार गोंधळ घातला हो काल. अहो, इतके एक्साइट झाले, नर्सशी भांडायला लागले, काय ऐकायच ना. बरं, पुन्हा त्यांच्या पायाला जखम झालेली आहे, त्यातनं हे भळभळा रक्त वाहत होतं. पण त्या आवेशात कळतंय कुठे त्यांना आधी ऍडमिट केलं, ते सगळं ड्रेसिंग केलं. आता नो प्रॉब्लेम, ते व्यवस्थित आहेत, काही काळजी करू नका. पण काय होतंय की त्या भूषणच्याच रूम मध्ये त्यांना एक कॉट दिलेली आहे, सारखे स्वतःची कॉट सोडून त्याच्या कॉटवर येऊन बसतात. चांगलं नाही असं. त्यांना जरा सांभाळा तुम्ही, ठीक आहे? आहेत कुठे ते? तुम्हाला भेटायचंय त्यांना? हा, त्या कॉरिडॉर मध्ये जा, डाव्या हाताला वळा, पहिलीच 8 नंबरची रूम आहे, तिथे आहेत ते. ओके, थँक्यू. चला का. भूषण, कसं वाटतंय आता बाळा? बरं वाटेल ना तुला? काळजी नाही करायची. बाबाकडे बघ, तूच त्यांना सांभाळायचंस आता. मन्ना, ए मन्ना, अरे रडू आवर. तूच असं रडत राहिलास तर या पोराने कुणाकडे बघायचं सांग ना. त्याच्यासाठी या सगळ्या यातना सहन करतोय तर अक्का अगं 1000 वेळा मनात विचार येऊन गेला, अरे साला मी तरी कशासाठी जगतोय आता. मन्ना, असं नाही बोलायचं. अरे असा धीर सोडून कसं चालेल सांग मला. हे बघ, मागचं सगळं विसरायचं. मला माहितीये खूप कठीण आहे ते, पण तसा प्रयत्न तर करशील. माझ्याकडे बघ, म्हणजे मी काय म्हणते ते कळेल तुला. खरंय तू म्हणतेस ते अक्का. अगं पण मी हे स्वतःला किती वेळा समजावं. सीमा गेली तेव्हा मी स्वतःला समजावलं की किरण आणि पल्लवीकडे बघ, आणि आता परत. मन्ना, हे बघ, तेच परत करायचं. त्यावेळेस समजावलंच ना, तसंच आताही समजावायचं. निदान ह्या पोराकडे बघून तरी दुःख आवरायला शिकायला हवं तुला. मन्ना, भूषण, यांच्या समोर तुम्हाला एक गोष्ट प्रॉमिस करायची. आजपासून आपलं रडणं बंद. आपण आपल्या नशिबाला सांगायचं ठणकावून, पुन्हा जर का आमच्या वाटेला गेलास ना तर तुझंच नशीब वाईट ठरेल. प्रॉमिस? या घरात ना एक वस्तू सापडत नाही. वर्षा, ए वर्षा, अगं इथे एक फाईल ठेवली होती, बघितलीस का तू? वर्षा, आई काय झालं? का ओरडतेस एवढी माझ्या नावानी? इथे एक मी फाईल ठेवली होती, बघितलीस का तू? नाही, मला नाही माहिती. अगं असं काय करते? निळ्या रंगाची फाईल होती, इथेच होती ती. मला नाही माहिती ग, मी नाही बघितली. बरं जा, बाबांना विचार जा, त्यांनी कुठे ठेवलंय का विचार. बाबा आंघोळ करतायत, शॉवरच्या आवाजात त्यांना काही ऐकू येत नाही. अगं मग कॉलेजमधून आले तेव्हा एक फाईल घेऊन आले होते, रात्रभर इथे काम करत बसले, ती फाईल मी इथेच ठेवली होती, आता गेली कुठे?
थांब मी आत बघून येते. आतमध्ये नाहीये वर्षा, मी बघितलीये. अगं असं काय करतेय? मी रात्रभर इथे काम करत होते, इथेच ठेवली होती ती फाईल. नव्हती ना? मी तुला सांगितलं ना तिथे नसणार. अय्या, अगं हीच ती फाईल. कुठे होते? डायनिंग टेबलवर होती. आई, तू म्हातारी झालीस, तुला रंगातले फरक कळत नाहीत का? अगं हा हिरवा रंग आहे, निळा नाही. अगं तेच ग, कुठली तरी फाईल आहे ना. तू उगाच वाद घालू नकोस. चल मी निघते. बरं, तिथे डायनिंग टेबलवर मी उपमा करून ठेवलाय, खाऊन घे. हो. आणि हो, डबा भरून ठेवलाय, घेऊन जा, आठवणीने विसरू नकोस. नाही ग. आणि बाबांना पण सांग उपमा खायला. हो. हं? चल मी निघू. हा, बाय. वर्षा मी गेले ग. पण काय रे बंटी, असं अचानक कसं आलास? म्हणजे आलास ते छानच झालं, पण आम्हाला का नाही कळवलंस? मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. ठीक आहे, पण 15 मिनिटं उशीर आला असतास ना तर तुला स्वतःलाच एक मस्त सरप्राईज मिळालं असतं. दरवाजावरती कुलूप. ठीक आहे, मग मी दुसऱ्या कोणाला तरी सरप्राईज दिलं असतं. दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाऊन मी मन्ना काकाच्या घरी गेलो असतो किंवा शरद काकाच्या घरी गेलो असतो. बरं बाबा, तुझंच खरं. तू कुणाचं ऐकलंयस का आतापर्यंत? तर आता ऐकणार आहेस. भट्टी, तू म्हणजे असं आहेस ना. बरं बंटी दादा, अजून किती दिवस राहणार आहेस इकडे? तू असं काय विचारतेस? आत्ता तर आलाय तो, राहील की 2-4 महिने. त्याचंच तर घर आहे. असं नाही ग आई, पण मला बंटी दादा बरोबर खूप प्लॅन्स करायचे. आपण माथेरानला जाऊया, अभयारण्यात पण जाऊया. वर्षा, तुला हवे तितके प्लॅन्स कर. आता मी इथे राहायला आलोय, म्हणजे कायमचा. चांगलं आहे, पण तू हा निर्णय अचानक घेतलास की सहज? खरं तर गेलं 1.5 वर्ष आय वॉज थिंकिंग. इतकी वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर तिकडचे फायदे तोटे सगळे कळले होते. तुमची ओढ लागली होती, तुम्हाला भेटावंसं खूप वाटत होतं. खरं तर हे सगळं करण्यासाठी मला कायमचा अमेरिकेला रामराम ठोकण्याची काही गरज नव्हती. 1-2 महिने रजा घेतल्यानंतर मी हे सहज करू शकलो असतो. मग मी म्हटलं ना मगाशी, गेलं 1.5 वर्ष मी खूप अपसेट होतो. जय अंकल, अमेरिका नामक तथाकथित समानता पाळणाऱ्या या देशात खूप अंडर करंट्स आहेत. वेळ प्रसंगी तुमचा पाय खेचून तुम्हाला होत्याचं नव्हतं करतील इतके हे करंट्स स्ट्रॉंग आहेत. अगदीच उदाहरण द्यायचं झालं ना तर काळे गोरे, हिस्पॅनिक, दुसऱ्या देशातील ज्यू, ख्रिश्चन अशा खूप दर आहेत. अरे पण या सगळ्या गोष्टींचा आणि तुझा संबंध काय? अगं तेच सांगतोय ना. मी विद्यार्थी होतो तेव्हा मला काही फरक नव्हता पडत. पण अंकल, जेव्हापासून मी मल्टीप्लेक्स इनकॉर्पोरेशन या अमेरिकेतील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कामाला लागलो ना, तेव्हापासून मला एक डबल स्टँडर्ड्स बोचायला लागले. माझा परफॉर्मन्स उत्तम होता, तरी वरची पोस्ट माझ्या बरोबरच्या गोऱ्या अमेरिकन माणसाला दिली जात होती. आणि शेवटची काडी म्हणजे या वर्षी मी डिपार्टमेंट हेड होणार असं उभ्या ऑफिसात बोललं जात असताना पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी मला डावलून दुसऱ्या एका गोऱ्या अमेरिकन माणसाचा नंबर लागला. सो आय सेड, इनफ इज इनफ. इनफ इज इनफ. चांगला निर्णय घेतलास. मुख्य म्हणजे योग्य वेळी घेतलास. अभिनंदन. बघू, हा निर्णय योग्य आहे की नाही हे काळच ठरवेल. पण मी इथे आलोय, आता संधी मिळते का नाही ते मी पाहणार आहे. आता पुन्हा आपलं घर चौघांचं झालं. खूप बरं वाटतंय ना? हो, आज आपण असं करूया का, सुट्टी घेऊया का सगळ्यांनी? बंटी इतक्या दिवसांनी आलाय. मला काय सांगते सुट्टी घे? मला सुट्टीच असते. मला सगळेच वार रविवार. म्हणजे आज क्लास घेऊ नका. ओ, बंटी आलाय म्हणून आज क्लासला सुट्टी. ओके. काय सांगितलेली औषधं घेतोयस ना वेळच्या वेळी? टाळाटाळ करायची नाही. गुड बॉय. मग तुला आता परवा डिस्चार्ज देऊ. ओके. आणि मिस्टर प्रधान, तुम्हाला उद्या डिस्चार्ज देणार आहे. थँक्यू. प्रोव्हायडेड स्वतःच्या कॉटवर जाऊन बसलात तर. सारखं इथं बसू नका हो. अहो काय, तसं बसल्या बसल्या आरामात चाललाय माझा. पण तिथं करा की आराम. बर. उद्या तुम्हाला डिस्चार्ज देईल. ठीक आहे. हो. बरं, येऊ मी. से यू. थँक्यू. भूषण, हा घे तुझ्यासाठी ट्रान्झिस्टर आणलाय. मॅच सुरू होते ना, स्कोर ऐकता येईल तुला. अरे हो, आपली न्यूझीलंड टूर चालू आहे नाही का, विसरलंच होतो.
मन्ना काका, आता तुझा पाय कसा आहे? पाय बरा आहे का, पण सालं डोकं ठिकाणावर यायला पाहिजे. तुला माहितीये, अरे त्या दिवशी सकाळीच मी किरणला भेटले होते. त्यानंतर हे सगळं मला खरंच वाटत नाही. अनुष्का, जे आपल्याला खरं वाटत नसतं ना, ते देवानं खरं करून दाखवलेलं असतं. आपली परीक्षा घेत असतो का तो? आयुष्य सोपं आहे म्हणतोस काय? हा बघ, केला तुझा डाव उलटा पाठ. नाही नाही अनुष्का, अजिबात रडायचं नाही. मी रडतोय? अगं, मी तर देवाला चॅलेंज केलंय. अजिबात रडणार नाही. पुन्हा डाव मांडून दाखवेन. काय भूषण? बरं अनुष्का, मला सांग, तू कशासाठी भेटली होतीस किरणला? मला एक सेकंड हँड गाडी घ्यायची होती. म्हणजे त्यावेळेला मला किरणने हे सगळं सांगितलं होतं, पण हे असं काहीतरी होईल वाटलं नाही मला. अनु, नको प्लीज. मना काका, आम्ही निघतो आता. भूषण, आम्ही निघतो आता. उद्या येऊन जाईन मी, पुन्हा भेटून जाईन. ओके. चला, मी पण निघतो. काय बंटी? अरे हो, तू तर आता साहेबापेक्षा साहेब झालास नाही का? म्हणजे तुला आता तुझ्या खऱ्या नावाने हाक मारायला हवी, नुसतं बंटी म्हणून चालणार नाही. हो रे बंटी, तुझं खरं नाव काय आहे? माझ्या सुद्धा लक्षात नाही. पण काय रे मन्ना काका, तू कॉलेजमध्ये होतास तेव्हाही मन्ना होतास. हो. आता भूषणचा आजोबा झाला तरी मन्ना आहेस. फार फार तर काय मन्ना काका आहेस. मग मी का नाही आयुष्यभर बंटी राहायचं? बंटी, तू अमेरिकेत गेला होतास ते कॉम्प्युटरचं शिकायला का वाद कसे घालायचे ते शिकायला? मन्ना का कशी वाद घालतोस? मग आता कसं पुतणे भेटल्यासारखं वाटलं? बॅग. भूषण, आता लवकर बरा हो. अरे मी येईन ना तुझ्या मदतीला, तुझ्या घरी सुद्धा आणि गॅरेज मध्ये सुद्धा. हा हो, नाही नाही, नक्की आहे. काय तू अमेरिकेत जा किंवा कुठेही जा, तू प्लॅटफॉर्मवर शिकलेला मुलगा आहेस, त्यामुळे तुला गॅरेज हे घरासारखंच वाटणार. शी, काय रे, काय झालं? ही इंग्रजी भाषा म्हणजे वैतागच आहे. हो, मला नाही असं वाटत. कारण तुझं सगळं शिकून झालंय आणि तुला आता इंग्रजीतून परीक्षा द्यावा लागत नाही. हा, अच्छा अच्छा अच्छा. काय तुझा प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम असा आहे, इंग्रजी भाषेत बोलण्याचे आणि लिहिण्याचे नियमच नाही आहेत. हा, म्हणजे? हे बघ, NATURE म्हणजे नटुरे. नाही, NATURE म्हणजे नेचर आणि DENTURE म्हणजे डेंचर. हे मला माहिती आहे, पण असं का? आपण जसं बोलतो तर स्पेलिंग का नाही करत? हे बघ, बॉलचं स्पेलिंग BOLL असं असायला हवं. बरोबर आहे. तू एक काम कर, तू मोठा झालास ना की स्वतःची डिक्शनरी बनव, हा, आणि त्याप्रमाणे मग लोकांना शिकव. चालेल? आई ग. हाय. हाय. कसा गेला पेपर? पेपर मस्त गेला, पण शेवटचा पेपर झाल्यानंतर इतकं गळल्यासारखं झालंय. आता मी 24 तास फक्त झोपणार आहे. 24 तास? झोप, पण त्याआधी कॉफी घे. मी करतो. ओके. अय अक्षदा, काय रे? तुझ्याकडे फोन आला होता बंटीचा. बंटीचा? एकदा नाही, चांगला 4 वेळा केला होता फोन त्याने. 4 वेळा? या. हा बरं आहे ना, अमेरिकेहून 4 वेळा फोन केला. कमाल आहे याची. कमाल वगैरे काही नाही,
आणि त्यांनी अमेरिकेहून नाही मुंबईतनंच फोन केला, इथे आलाय तो. काहीतरीच काय. अगं काहीतरीच काय, मी बोललो त्याच्याशी, मी त्याला विचारलंच होतं काय काम आहे मला सांग, तर म्हणाला मला तिच्याशीच बोलायचं. म्हटलं ओके. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. तो इकडे मुंबईत. वाव. अगं कॉफी तर पी आधी. हा बंटी कोण? बंटी तुझ्या अक्षता मावशीचा बॉयफ्रेंड आहे. ओके चल रे. मग मी त्याला कसं ओळखत नाही? कारण तो जेव्हा अमेरिकेत गेला तेव्हा तो कुकुलं बाळ होतास. बरं कॉफी पिणार आहेस का? तर आधी फोन करते. ओके तू येतोस का रे? हॅलो. आबा आबा रडू नकोस. आबा अजिबात रडायचं नाही, अगदी नाही. आबा हॉस्पिटलमध्ये तूच बजावलं होतंस ना मला. बजावणं खूप सोपं असतं, पण तसं वागणं खूप कठीण, भयंकर कठीण. तरी मी म्हणत होतो ना या खोलीत नको जाऊया. असं कसं म्हणतोस भूषण? मला ना त्रास होणारे माहिती होत, तरी या खोलीत पाऊल टाकल्याशिवाय पुढे मी जगूच शकणार नाही. मला तर ती आठवणही नकोशी होते. हो, कारण त्यावेळी तू इथे होतास आणि मी मात्र इथे नव्हतो. भूषण, मला ती आठवण सतत जागी ठेवावीशी वाटते. काय झालं असेल त्या रात्री? काय आघात झाला असेल? माझ्या मनात सारखे तेच विचार येतात आणि मग मला अपराधासारखं वाटायला लागतं, भयंकर अपराधासारखं. त्या दिवशी मी का नव्हतो इथे? आबा तू इथे असतास तर काही वेगळं झालं नसतं. जे काय व्हायचं ते घडलंच असतं आणि परत तुला अपराधासारखं वाटलं असतं, जसं मला आता वाटतंय. इथे बसून आणि रडून काहीही होणार नाही, समजतंय मला. चल आबा एक सांगू, ही खोली आता आपण बंद करून टाकूया, कुलूप लावून टाकूया या खोलीला. भूषण, अरे खोलीला कुलूप लावशील पण मनातल्या आठवणीच्या भूतांचं काय करशील? ती भूत आता कायम आपल्या सोबत राहणार आहेत. तेव्हा मनावर दगड ठेवायचा आणि वाईट आठवणी विसरून चांगल्या आठवणींच्या आधारे पुढे जगत राहायचं.
जमेल बेटा तुला?